हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओपर्यंत आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स हा पार्ट बघितला होता. सो आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे नेक्स्ट केमिकल रिॲक्शन्स असतील अल्काइल हॅलाइड्सच्या म्हणजे R साठीचे इलिमिनेशन रिॲक्शन आहे. याचा पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेला आहे. हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये बघितले, अल्केन या पॉइंटवर आपण बघितलेला आहे. सो इलिमिनेशन रिॲक्शन ऑफ RX हे आपण स्टडी करतोय. That is alkyl halide. Alkyl halides. ठीक आहे. सो अल्काइल म्हणजे R ग्रुप, हॅलाइड म्हणजे X ग्रुप. सो इथे काय लिहिलं बघा, डिहायड्रोहॅलोजिनेशन असं मेन्शन केलंय. सो डी याचा अर्थ इथे काय घेते मी, रिमूव्ह करणे. रिमूव्ह हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन सो X. So it is the removal of hydrogen and halogen takes place from RX and it forms an alkene. याच्यापासून अल्कीन तयार होतो. आता या रिएक्शन मध्ये मेकॅनिझम आपण बघणार आहे, रिएक्शन एक बघणार आहे. या रिएक्शनला अजून एक नाव दिलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज बीटा इलिमिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज बीटा इलिमिनेशन which is also called as 1-2 elimination. 1-2 elimination. So आता या रिएक्शन मध्ये काय होणार बघा, here RX that is alkyl halide when it is treated with alcoholic KOH. It is treated with alcoholic KOH. Okay. या दोघांना रिॲक्ट केलं जाईल म्हणजे या दोघांना बॉईल केलं जाईल. बॉईल केल्यानंतर काय होतं, तर यामधला X हा K बरोबर जातो, H जो आहे तो OH बरोबर जाणार आहे. सो बाय प्रोडक्ट मध्ये KX H2O हे तयार होतं आणि इथला जो अल्काइल ग्रुप आहे याचं कन्वर्जन अल्कीन मध्ये होईल. इथं अल्कीन मध्ये होते. सो मी याला जनरली असं रिप्रेझेंट करतोय. याच्यासाठीच आपण एक्झाम्पल ही बघणार आहे. यामध्ये रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड आपण ऑलरेडी ती बघितली होता. रिॲक्टिव्हिटीचा पार्ट कसा आहे बघा, रिॲक्टिव्हिटी. ओके. सो हियर इज RI is more reactive than RBr than RCl than RF. सो ही रिॲक्टिव्हिटी आपण बघितली. मोस्टली याच्यामध्ये अल्काइल आयोडाइड, ब्रोमाइड आणि अल्काइल क्लोराइड यांचा यूज केला जातो. ठीक आहे. हे झालं अल्काइल ग्रुप सेम असेल आणि हॅलोजन डिफरंट असतील तर. जर समजा यामध्ये हॅलोजन सेम ठेवतोय आणि अल्काइल ग्रुप जो आहे तो मी डिफरंट घेतोय. ठीक आहे. सो RX आता हा R जो आहे तो मी डिफरंट घेणार आहे आणि असं जर असेल ओके तर रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर कशी येते बघा, टर्शरी अल्काइल हॅलाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी अल्काइल हॅलाइड. यामध्ये काय केलं मी, हॅलोजन सेम असेल आणि अल्काइल ग्रुप जो आहे तो डिफरंट असेल. जर समजा काय बल्कीनेस वरती पण डिपेंड आहे रिॲक्टिव्हिटी, मी असं लिहिणार आहे. एक एक्झाम्पल इथं लिहितो बघ, हियर CH3 ओके CH2Br या पद्धतीने. ओके, इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन CH3 CH2 here is CH2 again Br. ठीक आहे. सो या पद्धतीने घेतो. प्रायमरीच आहे कोणी सुद्धा इथाइल ब्रोमाइड आहे आणि N प्रोपाइल ब्रोमाइड आहे. इथं बल्कीनेस वाढतो. यामध्ये R जो ग्रुप आहे तो थोडा बल्की आहे, लार्ज आहे, सो याची रिॲक्टिव्हिटी कमी होते. इथाइल ग्रुप आहे थोडासा लेस बल्की आहे, स्मॉलर आहे, सो याची रिॲक्टिव्हिटी जास्त असणार आहे. रिॲक्शन मध्ये आपण बघणार आहे अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन आपण अल्कोहोलिक KOH बरोबर करणार, अल्कीन तयार, KX आणि H2 बाहेर पडणार आहे. त्याचं एक्झाम्पल घेतो मग तुम्हाला समजेल की बीटा इलिमिनेशन आणि 1-2 इलिमिनेशन का म्हणतात. सो फॉर एक्झाम्पल इथं समजा असेल CH3 CH2 and here is a Br and when it is treated with KOH, alcoholic KOH, it is important. अल्कोहोलिक KOH हा इम्पॉर्टंट आहे. या अगोदर आपण बघितलं होतं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये इथं जर ॲक्वस KOH असेल तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, अल्कोहोलिक KOH जर असेल तर इलिमिनेशन रिॲक्शन होते. सो काय होणार आहे बघा, यामधला Br हा K बरोबर तर बाहेर पडणार आहे. या स्ट्रक्चर मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, हॅलोजन आहे. सो ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप डायरेक्टली अटॅच असतो दॅट कार्बन इज सेड टू बी अल्फा कार्बन. हा अल्फा कार्बन आहे. त्याला अटॅच असलेला कार्बन जो आहे तो बीटा कार्बन. सो मी काय करतोय, Br हा K बरोबर बाहेर काढतोय, तर बाय प्रोडक्ट म्हणून KBr जाईल. आणि आता बीटा कार्बनला हायड्रोजन इथं आहे, सो हा बीटा हायड्रोजन झाला, हा हायड्रोजन आणि इथला OH, तो हा झाला H2O.
ठीक आहे, मी याला सेपरेटली दाखवतो सो व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे, CH3 होता, याला मी H घेतलाय. सो हा H आणि ह्यातला OH, H2 बाहेर पडेल. सो काय राहणार आहे बघा, मेन प्रोडक्ट CH2, हा CH2 आणि ते इलिमिनेशन झालेलं आहे. सो इथं डबल बॉन्ड क्रिएट होईल, CH2 डबल बॉन्ड CH2. सो काय तयार झाला, हा इथीन, अल्कीन तयार झाला. ठीक आहे, आता या रिएक्शन मध्ये बघा, हॅलोजन अल्फा कार्बनला असणार आहे, तो जाणार आहे. हायड्रोजन आहे हा बीटा कार्बनचा जातोय, बीटा कार्बनचा, त्यामुळे काय म्हणते मी, बीटा इलिमिनेशन. दुसरं, आपण जर नंबरिंग केला तर हा फर्स्ट कार्बन जिथं हॅलोजन प्रेझेंट आहे, Br प्रेझेंट आहे, आणि हायड्रोजन ज्या कार्बनचा जातोय तो सेकंड कार्बन आहे. त्यामुळे याला असंही म्हटलंय 1 to इलिमिनेशन म्हटलंय. ठीक आहे, सो लक्षात येते का बघा. सो हा झाला इथाइल ब्रोमाइड. Ethyl bromide, which is also called as a bromoethane, it gets converted into ethene, okay, with the byproduct KBr and H2O. Okay, so याचा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. सो आता मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. CH3 CH2 CH2 Cl, N propyl chloride आहे. When it is boiled with alcoholic AOH, what will be the product? सो काय आहे बघा आन्सर. या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे, सो हा झाला अल्फा कार्बन. इथला Cl तर जाणार आहे, हे फिक्स आहे. यातला अटॅच असलेला कार्बन जो आहे तो बीटा कार्बन आहे, हा बीटा कार्बन. तो बीटा कार्बनचा हायड्रोजन आणि अल्फाचा हॅलोजन. ठीक आहे, हॅलोजन आणि हायड्रोजन दोन्ही बाहेर पडतात, सो याला आपण म्हणतो डिहायड्रो हॅलोजनेशन. आणि अल्फा आणि बीटा मध्ये काय आहे ना, डबल बॉन्ड आहे. सो स्ट्रक्चर काय होणार आहे, CH3CH, इथला H जातोय, H रिमूव्ह करतोय मी, डबल बॉन्ड CH2, हा अल्फा होता, हा बीटा आहे. सो अल्फा बीटा डबल बॉन्ड तयार झाला. बाय प्रोडक्ट मध्ये काय येणार, KX म्हणजे KCl अँड H2O. सो हे बाय प्रोडक्ट इथं तयार होतील. याचं नाव काय बघा, 3 कार्बन आहे, सो प्रो डबल बॉन्ड आहे EN. सो प्रोपीन तयार झालं. याचं नाव काय सांगितलं, N प्रोपाइल क्लोराइड. ओके, तुम्हाला कॉमन नेम पाठ करावे लागतील, इम्पॉर्टंट आहे कॉमन नेम. IUPAC नेम साठी काय बघा, लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे, सो 1 2 3 1 chloro propane, propane, 1 chloropropane on dehydrohalogenation gives propene. आता याच्यासाठी हा जो मिडल कार्बन आहे हा अल्फा कार्बन, आणि आता याला 2 कार्बन अटॅच आहेत. ओके, आणि हे सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. जर तुम्ही इथं इमॅजिनरी लाईन मध्ये ड्रॉ केली तर दोन्ही साइडचं जे पार्ट आहे ते आयडेंटिकल आहे. सो हे सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. I बीटा कार्बन आहे, हा सुद्धा बीटा कार्बन आहे. सो कुठलाही हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तरी चालेल, लेफ्टचा केला किंवा राईटचा केला, आन्सर सेम येणार आहे. मी राईट साइडचा हायड्रोजन रिमूव्ह करतोय. सो हा अल्फा आणि इथला बीटा. मग अल्फा आणि बीटा मध्ये इथे डबल बॉन्ड तयार होईल. सो पुन्हा एकदा CH3CH डबल बॉन्ड CH2. बघा, हा CH डबल बॉन्ड CH2, इथला आयोडीन रिमूव्ह केलेला आहे. इथं H3 होते, त्यातला एक H रिमूव्ह केलेला आहे. सो KI आणि OH, हा OH आणि यामधला H. तर इथे येणार आहे KI आणि बाय प्रोडक्ट आणखीन एक असेल H2. म्हणजे प्रोडक्ट सेम आहे. ठीक आहे, पण इथे इनिशियल रिएक्टंट मात्र डिफरंट आहे. त्याचं नाव काय आहे बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोप्रोपाइल आयोडाइड. आता क्लोरीन नाही तर आयोडीन आहे, सो आयोडाइड. ठीक आहे, त्याचा IUPAC नेम येणार आहे 1 2 3, 3 कार्बनची चेन, सेकंड नंबरला आयोडीन. सो इट इज कॉल्ड ॲज 2-iodopropane. ठीक आहे, ऑन डिहायड्रोहॅलोजिनेशन और ऑन बॉइलिंग विथ अल्कोहोलिक AOH गिव्स प्रोपीन. हा प्रोपीन झाला. ठीक आहे, आता या रिएक्टर साठी काय होतंय बघा, हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा, आणि याच्यामध्ये 2 कार्बन आहेत जे बीटा आहे. राईट साइडला एक आहे, लेफ्ट साइडला आहे. इथंही 2 कार्बन होते, बीटा कार्बन होते, पण इथं सिमेट्रिकल स्ट्रक्चर होतं, एकच प्रोडक्ट आपल्याला मिळत होता. याच्यामध्ये असं नाही, राईट साइडचं बीटा हायड्रोजन डिफरंट आहे किंवा सराउंडिंग एन्व्हायरमेंट डिफरंट आहे, या साइडचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. सो याच्यामध्ये 2 प्रोडक्ट पॉसिबल आहेत, 2 अल्कीन पॉसिबल आहेत. एक ज्याच्यामध्ये मी राईट साइडला डबल बॉन्ड क्रिएट करणार आणि दुसरा ज्यामध्ये मी लेफ्ट साइडला क्रिएट करतोय. ठीक आहे, सो काय स्ट्रक्चर होणार बघा, एकदा मी लेफ्ट साइडला डबल बॉन्ड क्रिएट करणार, यातला Br जाणार, हे तर फिक्स आहे. एकदा मी हायड्रोजन इथला रिमूव्ह करतोय, सो CH राईट.
म्हणजे CH3CH डबल बॉन्ड CH बघा लक्षात येते का 1 2 3 2 3 याच्यामध्ये मी डबल बॉन्ड केलाय हा एक प्रोडक्ट पॉसिबल आहे दुसरा प्रोडक्ट असेल ज्यामध्ये मी राईट साइडचा हायड्रोजन रिमूव्ह करतोय Br तर इथला जाणार आहे अल्फाचा जाणार आहे सो याच्यामध्ये दुसरा प्रोडक्ट कोणता असेल CH3CH2 तो CH2 असाच आहे त्याला डिस्टर्ब केलं नाहीये हा CH आणि इथला एक H रिमूव्ह केलाय सो CH2 राहील इथं डबल बॉन्ड CH2 म्हणजे राईट साइडला डबल बॉन्ड आपल्याला मिळतो बाय प्रोडक्ट मध्ये काय येणार यातला Br यामधला KBr याच्याने OH सो H2 असेल सो बाय प्रोडक्ट मध्ये KBr आणि H2 तयार होते ठीक आहे आता हे दोन प्रोडक्ट तयार झाले या दोन प्रोडक्ट पैकी मेजर प्रोडक्ट कोणता असेल मायनर प्रोडक्ट कोणता असेल याचा स्टडी आपण 11th मध्येच बघितलं होतं जेव्हा एखादी डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन होते RH साठीची and when there is a possibility of formation of more than one alkene then the alkene which is more substituted is the major one and this is as per the Sedgwick rule so आपण 11th मध्ये बघितलेला आहे कुठला रूल होता तो Sedgwick rule काय होतं याचं स्टेटमेंट ड्युरिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन more substituted alkene is the major product more substituted alkene is the major product ठीक आहे सो हे इम्पॉर्टंट आहे मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन म्हणतोय इथं मी आता हे डिसाइड कसं करायचं की हे जे दोन अल्कीन आहेत यापैकी मोर सबस्टिट्यूटेड कोणता आणि लेस सबस्टिट्यूटेड कोणता तो सगळ्यात सिंपल वे सांगतो मी सगळ्यात सिंपलेस्ट अल्कीन तर असणार आहे ओके स्टेबल अल्कीन आहे तो आहे CH2 डबल बॉन्ड CH2 ठीक आहे हा सगळ्यात स्टेबल सिंपलेस्ट अल्कीन आहे इथिन आहे सो काय करायचं जिथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे ओके त्याला चेक करायचं आणि ह्या स्ट्रक्चर बरोबर कम्पेअर करून बघायचं इथिन बरोबर आणि हे चेक करायचं की त्या दोन कार्बनचे टोटल इथं तुम्ही बघताय किती हायड्रोजन आहेत 4 हायड्रोजन आहेत सो हायड्रोजन किती रिप्लेस झालेले आहेत हे चेक करायचं किती हायड्रोजन सबस्टिट्यूट झालेत हे चेक करायचं सो CH2 डबल बॉन्ड CH2 बघा मी आता याच्याबरोबर कम्पेअर करतोय याबरोबर बघा इथं CH2 म्हणजे इथला एक H गेलेला आहे इथे एक गेलाय राईट साइडचा एक गेलाय बरोबर सो दोन हायड्रोजन तिथे गेले आहेत रिप्लेस झाले सबस्टिट्यूट झाले यामध्ये हे चेक करायचं इथं जिथं डबल बॉन्ड आहे त्याला चेक करायचं सो इथला CH2 तसाच आहे ठीक आहे हा पण या साइडचा एक H गेलेला आहे इथं सो जेवढे हायड्रोजन रिप्लेस झाले तेवढं सबस्टिट्यूशन झालं असं मी याचा अर्थ या स्ट्रक्चर मध्ये किंवा हे जे अल्कीन तयार झाले त्याला मी म्हणणार डाय सबस्टिट्यूटेड अल्कीन हा असेल डाय सबस्टिट्यूटेड अल्कीन कारण लेफ्ट साइड आणि राईट साइड हायड्रोजन सबस्टिट्यूट झालं या स्ट्रक्चर मध्ये किंवा या अल्कीन मध्ये फक्त लेफ्ट साइडचं हायड्रोजन इथं CH2 पाहिजे होतं एक हायड्रोजन रिप्लेस झालाय सो याला म्हणणार मी मोनो सबस्टिट्यूटेड अल्कीन दिस कॉल्ड एज मोनो सबस्टिट्यूटेड अल्कीन आणि रूल काय सांगतो मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन मेजर प्रोडक्ट म्हणजे या दोघांपैकी मेजर प्रोडक्ट कोणता असणार आहे हा असेल सो हे इज द मेजर प्रोडक्ट आणि हा असेल मायनर प्रोडक्ट मेजर आणि मायनर असं म्हणतोय मी असं म्हणत नाही की 100% हाच तयार होणार आहे याचं पर्सेंटेज याचं प्रपोर्शन जास्त असेल मिक्सचर मध्ये ठीक आहे लक्षात येतंय काही वेळा असंही होतं की डाय सबस्टिट्यूटेड मध्ये पॉसिबिलिटी आहे हे डाय सबस्टिट्यूटेड आहे बरोबर मग समजा असं केलं तर एका साइडचे दोन्ही हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो तो पण डाय सबस्टिट्यूटेड आहे मग त्यावेळी मेजर प्रोडक्ट कोणता असेल तर त्याच्यासाठी मी इथे एक स्टॅबिलिटीचा सिक्वेन्स लिहितोय सो लक्ष द्या हियर R2C डबल बॉन्ड CR2 R2C डबल बॉन्ड CR2
टेट्रा सबस्टिट्यूटेड, चारही हायड्रोजन सबस्टिट्यूट केले. याच्यानंतर कमी सबस्टिट्यूशन ट्राय सबस्टिट्यूट, R3C डबल बॉन्ड CHR. ओके, हा हे R आणि इकडचा जो R आहे तो सेम असेल डिफरंट असेल. हा झाला ट्राय सबस्टिट्यूटेड. ट्राय सबस्टिट्यूटेड मध्ये पॉसिबिलिटी आहे, त्याच्यासाठी मी लिहिते बघा R2CH डबल बॉन्ड CH2 या पद्धतीने. सो R2C डबल बॉन्ड CR2 हा टेट्रा सबस्टिट्यूटेड, ट्राय सबस्टिट्यूटेड आणि हा डाय सबस्टिट्यूटेड आहे. आता याच्यानंतर अजून एक पॉसिबिलिटी आहे, एक हायड्रोजन लेफ्टचा आणि एक राईटचा रिमूव्ह करायचा, रिप्लेस करायचा. RCH डबल बॉन्ड CHR तो झाला डाय सबस्टिट्यूटेड. याच्यानंतर मोनो सबस्टिट्यूटेड, तर त्यासाठी RCH डबल बॉन्ड CH2 मोनो सबस्टिट्यूटेड. एकच हायड्रोजन लेफ्ट साइडचा मी रिमूव्ह केला किंवा रिप्लेस केलेला आहे. आणि शेवटी काही सबस्टिट्यूशन नाही, सगळ्यात सिम्पलेस्ट अल्कीन हा असेल. ठीक आहे. सो ही असेल सेडजेक रूल साठीचं एक स्टॅबिलिटी सिक्वेन्स आहे हा. सो जेव्हा मोर दॅन वन अल्कीन पॉसिबल असेल तेव्हा सेडजेक रूल वापरायचा. मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन हा मेजर प्रोडक्ट असेल. या रिएक्शनला मी काय म्हटलेलं आहे, डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हटलंय, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा इलिमिनेशन, ऑल्सो कॉल्ड ॲज 1,2 इलिमिनेशन. आणि लक्षात ठेवायचं यामध्ये काय वापरलेलं आहे, KOH आहे. आणि हा नुसता KOH नाही, हा कसला आहे, अल्कोहोलिक KOH आहे. हे लक्षात राहू दे. जर आपण अल्काइल हॅलाइड बरोबर RX बरोबर जर KOH ची रिएक्शन केली आणि हा KOH जर ॲक्वस KOH असेल, ओके, तर सबस्टिट्यूशन रिएक्शन होते, ROH तयार होतो, अल्कोहोल तयार होतो. आणि हा जो KOH अल्कोहोलिक KOH असेल तर इलिमिनेशन रिएक्शन होते आणि याच्यापासून अल्कीन तयार होतो. ठीक आहे. सो ही रिएक्शन बघताना, रिएक्शन लिहित असताना व्यवस्थित त्याला ऑब्झर्व करा, ॲक्वस दिलेला आहे का अल्कोहोलिक KOH दिलेला आहे. ठीक आहे. सो हे झाले इलिमिनेशन रिएक्शन्स. याच्यानंतर आपण बघणार आहे रिएक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड with some active metals. Now the next reactions of alkyl halides is with the active metals. Active metals आपण कुठले बघणार आहे तर त्यामध्ये सोडियम असेल, मॅग्नेशियम आहे, Zn आहे, त्यानंतर लिथियम, कॉपर आहे. ठीक आहे. सो असे काही ऍक्टिव्ह मेटल्स आहेत ज्यांच्या RX बरोबर अल्काइल हॅलाइड बरोबर रिएक्शन होतात. त्यातले आपण एक्झाम्पल घेणार आहे सोडियम आणि मॅग्नेशियमचे. त्यातली पण रिएक्शन 11th मध्ये झालेले आहे. तर मी फर्स्ट एक्झाम्पल घेतोय, that is reaction with sodium. reaction with sodium. आणि ही रिएक्शन मी तर लिहिल्यानंतर काही जणांना ती आठवेल. रिएक्शन काय होते, सो RX प्लस twice Na plus XR in presence of dry ether, in presence of dry ether. सो बघून लक्षात येईल, alkyl halide when treated with the sodium in presence of dry ether, X to X हा मी असं बॉक्स ड्रॉ करतोय, X to X आणि हा R आणि इथला R जो आहे तो जॉईन करतो. सो R हे एकत्र येते, R आणि बाय प्रोडक्ट मध्ये काय येणार आहे, NaX. सो इथे येईल ट्वाइस NaX. लिहित असताना असं लिहू नका Na2X2 वगैरे. ओके. तो सोडियमचा सॉल्ट येणार आहे. So काय तयार होतंय, when alkyl halide is treated with the sodium in presence of dry ether, it gives a symmetrical alkane. Symmetrical alkane. आठवते का बघा या रिएक्शनला काय म्हणतात, दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ Woods reaction. This reaction is called as Woods reaction. Okay. आता या रिएक्शन मध्ये सोडियम हा ऍक्टिव्ह मेटल आहे. इथं कंपल्सरी ड्राय इथरच असायला पाहिजे. रिएक्शन देत असताना ते असं देणार नाही की 2 टाइम्स RX देतील. रिएक्शन एक्झाम्पल जेव्हा एक्झाम मध्ये देतील तेव्हा तुम्हाला ते RX असा एकच देतील. सोडियम बरोबर रिएक्शन करा. सो आपण ते आयडेंटिफाय केलं पाहिजे की अल्काइल हॅलाइड आहे, सोडियम आहे, ड्राय इथर आहे, वुड्स रिएक्शन आहे. याचा अर्थ हे 2 टाइम्स घेतलं पाहिजे आणि याच्यापासून काय तयार होतं, सिमेट्रिकल अल्केन तयार होतं. ठीक आहे. रिएक्टिव्हिटी सिमिलर असेल यामध्ये. मगाशीच आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी बघितलेली आहे. काय होतं, Ri इज मोर रिएक्टिव्ह दॅन RBr दॅन
Cl. याच्यामध्ये REF यूज करत नाही, तो अगदीच कमी रिॲक्ट आहे आणि त्यातही वुड्स रिॲक्शन साठी मोस्टली RI RBr वगैरे यूज केले जातात. ठीक आहे. सो यासाठी एक्झाम्पल घेऊ. हिअर इज द फर्स्ट CH3CH2Br CH3CH2Br plus twice NaBr CH2CH3 in presence of dry ether. In presence of dry ether. So काय होणार आहे? बॉक्स कसा ड्रॉ करायचा आहे? हॅलोजन टू हॅलोजन म्हणजे Br टू Br हा बॉक्स ड्रॉ करणार आहे. Br टू Br म्हणजे ट्वाइस NaBr बाहेर पडणार आणि कार्बन कार्बन अटॅच करायचं. सो काय होणार आहे? CH3CH2 CH2CH3 CH3CH2 CH2CH3 आणि बाय प्रोडक्ट मध्ये असेल ट्वाइस NaBr. ठीक आहे. सो याचं नाव काय येतं? इथाइल ब्रोमाइड. ओके, हे कॉमन नेम आहे किंवा याचं IUPAC नाव काय येतं? ब्रोमो इथेन. एकाला कॉमन दिलं, एकाला IUPAC दिलं. काय तयार झालं प्रोडक्ट मध्ये? सरळ 4 कार्बनची चेन आहे. सो इट इज कॉल्ड ॲज N-ब्युटेन. N फॉर नॉर्मल स्ट्रेट चेन तयार झालेली आहे. सो हे बघून लक्षात येईल की इथं रिएक्टंट मध्ये 2 कार्बन आहेत, तर प्रोडक्ट मध्ये 4 कार्बन तयार झाले आहेत. तो कंपाऊंड तयार झालाय आणि सिमेट्रिकल याचे 2 इक्वल पार्ट्स तयार आहेत. सो ही हिंटच आहे. काही वेळा असं होतं, वुड्स रिॲक्शन पासून एखादा कंपाऊंड जर तयार करायचा असेल तर त्या प्रोडक्टचे सिमेट्रिक 2 पार्ट्स तयार करायचे. एक लेफ्ट साठी वापरायचं, एक राईट साठी वापरायचं. ठीक आहे. सो मी सेकंड एक्झाम्पल त्याच पद्धतीने घेतोय. इथं RX आहे, ॲरोवरती लिहिलेलं आहे सोडियम ड्राय इथर. ठीक आहे. आणि प्रोडक्ट मध्ये दिलेलं आहे 2,2-डायमिथाइल ब्युटेन. ओके. सो क्वेश्चन असा आहे, बाय युजिंग वुड्स रिॲक्शन प्रिपेअर 2,2-डायमिथाइल ब्युटेन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. सो हा मेन्शन केलेला नाही कुठला अल्काइल आहे, कुठला हॅलाइड आहे. सो ह्याचं पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करू आणि याच्यावरून डिसाइड करू की रिॲक्टंट कोणता असणार आहे. त्याचं स्ट्रक्चर काय आहे बघा? ब्यूट मीन्स 4 कार्बन, ANE सिंगल बॉन्ड, मिथाइल मीन्स CH3, डाय मीन्स 2. ओके. आणि ते कुठे प्रेझेंट आहे? सेकंड 2 घेतो मी, 2-3 घेतो मी. ओके, 2-3 म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर लिहायचं. सो इथं सेकंड आणि थर्ड पोझिशनला आहे. सो 4 कार्बनची चेन काय आहे बघा? 1 2 3 4 4 कार्बनची चेन. नंबरिंग मी लेफ्ट साइडने केलं करतोय, राईट साइडने केलं तरी चालेल. सो 1 2 सेकंड कार्बनला CH3, थर्ड कार्बनला CH3. ओके. सो बाकी सिंगल बॉन्ड आहे, आणखी कुठलाही फंक्शनल ग्रुप अटॅच नाही आहे, सबस्टिट्यूएंट नाही आहे. हायड्रोजन्स मेन्शन करतो CH3H 1 2 3 4 1 म्हणजे इथं 3. ठीक आहे. सो हा प्रोडक्ट तयार करायचा आहे ड्राय इथर. काय करायचं म्हणून सांगितलं तर प्रोडक्ट मध्ये काय करायचं, त्याचे सिमेट्रिक समानतेचे 2 भाग करायचे, ते सिमेट्रिकल होतं. ठीक आहे. हा एक लेफ्टला द्यायचा, तिकडचा पार्ट झाला तो राईटला द्यायचा. सो काय प्रोडक्ट रिॲक्टंट काय येतं बघा? CH3CH3. आता हॅलोजन इथं मी चूज करतोय, हा Br घेतला, मध्ये सोडियम लिहिलं. आता तो राईट साइडचा पार्ट म्हणजे एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट करायचं. सो Br CH CH3 CH3 झालं. सो हॅलोजन पासून हॅलोजन पर्यंत बॉक्स, Br पासून Br पर्यंत बॉक्स. ठीक आहे. सो बाय प्रोडक्ट मध्ये काय येणार आहे? ट्वाइस NaBr हा बाहेर पडणार आणि हा कार्बन इथे अटॅच होईल डायरेक्ट, म्हणजे आपल्याला तो प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. सो बाय प्रोडक्ट मध्ये येणार आहे ट्वाइस NaBr, तो तयार होईल. कार्बनला डायरेक्ट अटॅच केलं आहे. सिमेट्रिकल अल्केन तयार झालेला आहे. ओके. तुम्ही इथं जेवढे RX मध्ये जेवढे कार्बन यूज करणार आहे त्याच्या डबल प्रोडक्ट मध्ये असणार आहे. म्हणजे 1 कार्बन असेल तर 2, 2 असतील तर 4, 3 असतील तर 6. म्हणजे इथं नेहमी काय होतंय, इव्हन नंबरचे तयार होतात, इव्हन नंबरचे. ठीक आहे. त्यामुळे या मेथडनं आपण मिथेन तयार करू शकत नाही. अल्केन तयार करता येतात पण मिथेन तर तयार करता येत नाही, कारण एकच कार्बन, अर्धा तर ते आपण वापरू शकत नाही. ठीक आहे. सो याचं नाव काय आहे बघ? 1 2 3. मग अशी याचं आपण स्ट्रक्चर बघितलं होतं.
आयसोप्रोपाइल ब्रोमाइड हे कॉमन नेम झालं. IUPAC नेम. लॉंगेस्ट चेन 1 2 3. सो 2 ब्रोमो 3 कार्बन प्रो सिंगल बॉन्ड AN. ओके, हे कॉमन नेम दिलेलं आहे, तर IUPAC नेम दिलेलं आहे. हे झाले वुड्स रिएक्शन. ओके, लक्षात येते का? सो वुड्स रिएक्शनचं कॅरेक्टरिस्टिक काय येतं? अल्काइल हॅलाइड पासून आपण सिमेट्रिकल हायर अल्केन तयार करते कंटिन्यू इव्हन नंबर. ठीक आहे. अनसिमेट्रिकल जर तयार करायचं असेल तर कोरेहाउस म्हणून एक रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये लिथियम आणि कॉपर या मेटलचा यूज केला जातो. कोरेहाउस नेम रिएक्शन आहे. त्या मेथडने आपण अनसिमेट्रिकल अल्केन तयार करू शकतो. ही मेथड मात्र सुटेबल नाही. सिमेट्रिकल साठी ही मेथड सुटेबल आहे. याच्यासाठी मी हिंट एक सांगतो. ठीक आहे. सो या पद्धतीने काय करायचं, इथं मी हा जो प्रोडक्ट आहे ट्वाइस NaBr तो इथे लिहितोय. सो वुड्स रिएक्शन मधला हा W. ठीक आहे. वुड्स रिएक्शन मधला तो W. सो लेफ्ट साइडला ही वर्टिकल लाईन, राईट साइड एक वर्टिकल लाईन आहे. इथं RX आहे, इथे एक RX आहे. जरा उलट XR. ठीक आहे. दोन्ही सिमेट्रिकल आहेत, एकसारखे दिसत रेषा. मध्ये हे सोडियम ट्वाइस Na, हे पण लाईन्स असे एकसारखे दिसतात. ओके. आणि हे सगळे जे आहे ते ड्राय इथर मध्ये येतात आणि गप्पा मारतात. ड्राय इथर मध्ये येतात, चर्चा वगैरे होतात आणि त्यांच्यापासून प्रोडक्ट काय तयार होणार आहे? हा X यानी X हे सगळं बाहेर, R आणि R एकत्र, R आणि बाय प्रोडक्ट मध्ये ट्वाइस यानी X. ठीक आहे. सो रिएक्टर मी पुन्हा मेन्शन करतो, काही वेळा एक्झाम मध्ये काय करतात, RX एकच देतात आणि ॲरोवरती सोडियम ड्राय इथर असं मेन्शन करतात, पण आपण रिएक्टंट चूज करत असताना हे दोन वेळा घ्यायचे असतात. सो हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सो ही एक रिएक्शन होती सोडियम बरोबर, ओके, ज्याच्यामध्ये आपण वुड्स रिएक्शन बघितली. यानंतरची रिएक्शन घेणार आहे आपण मॅग्नेशियमची रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे अल्काइल हॅलाइडची मॅग्नेशियम बरोबर. मॅग्नेशियम हा सेकंड ग्रुप मधला इलेमेंट आहे, अल्कलाइन अर्थ मेटल आहे, रिएक्टिव्ह आहे हा सुद्धा. तर या रिएक्शन मध्ये आपण बघणार आहे RX, इट इज अल्काइल हॅलाइड व्हेन इट इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम पावडर. ओके, अगेन हियर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, सो मॅग्नेशियम पावडर बरोबर याची रिएक्शन करतोय. अगदी सगळ्यात सिंपल रिएक्शन आहे. या मॅग्नेशियमला काय करायचं, फक्त R आणि X मध्ये एंटर करायचं. सो ही रिएक्शन होत असताना कुठेही रिअरेंजमेंट होत नाहीये, कार्बन किंवा अल्काइल ग्रुप जो आहे तो चेंज होत नाही. सो मॅग्नेशियमला काय करायचं, फक्त मध्ये नेऊन या दोघांच्या मध्ये नेऊन ऍड करायचं. सो काय होणार आहे RMgX. ठीक आहे. सो जस्ट हे एंटर केलेलं आहे. अल्काइल हॅलाइड आहे, मॅग्नेशियम आहे, त्याचं नाव काय आहे बघा, R अल्काइल Mg मॅग्नेशियम and X that is halide. सो अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड हा तयार होतो. ठीक आहे. अशीच रिएक्शन आपण एरोमॅटिक हॅलाइड साठी पण करतो. त्याच्यामध्ये रिंग येते ArMgX, त्याला आपण अरिल किंवा अराइल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणतो. सो हा जो काही पर्टिक्युलर प्रोडक्ट तयार झालेला आहे, ओके, या प्रोडक्टला म्हणतात ना इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, अगदी वर्सेटाइल रिएजंट आहे. भरपूर ठिकाणी हा इनिशियल रिएक्टर म्हणून यूज केला जातो. मी याचंही रिझन सांगेन की ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करताना मॅग्नेशियमची रिएक्शन अल्काइल हॅलाइड बरोबर करताना इथं ड्राय इथरच का वापरायचं. वॉटर वापरलं किंवा दुसरा एखादा सॉल्व्हंट पोलार सॉल्व्हंट वापरला तर काय इफेक्ट होतो. सो इथंच मी पोलॅरिटी मेन्शन करतो. सो R आणि X यापैकी मॅग्नेशियम सॉरी R आणि X यापैकी हॅलोजन जो आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे पार्शियल निगेटिव्ह चार्जिंग, कार्बनला पार्शियल पॉझिटिव्ह चार्जिंग. जेव्हा हा मॅग्नेशियम यामध्ये एंटर होतोय तेव्हा हॅलाइड पार्शियल निगेटिव्ह आहे. मॅग्नेशियमचा चार्ज हा प्लस प्लस आहे, 2+. ओके, सेकंड ग्रुप मधला एलिमेंट आहे. मगाशी मी सांगितलं अल्कलाइन अर्थ मेटल आहे, मोर रिएक्टिव्ह आहे. मग हे चार्ज बॅलन्स करण्यासाठी या R वरती चार्ज असणार आहे मायनस. म्हणजे इथं जो R होता तो प्लस होता, पॉझिटिव्ह होता, तो आता इथं काय झालेला आहे मायनस. सो इम्पॉर्टंट आहे, अल्काइलची पोलॅरिटी चेंज झालेली आहे. ठीक आहे. आणि हा जो ग्रुप आहे तो पोलार आहे
पोलार सॉल्व्हंट बरोबर पोलार सबस्टन्स बरोबर याची लवकर रिॲक्शन होते. सो याचं एक एक्झाम्पल घेतो आणि वॉटर बरोबर रिॲक्शन काय होते ते सांगतो. सो हिअर इज द जनरल रिॲक्शन ही. ठीक आहे. सो याच्यासाठीचं एक्झाम्पल घेऊ. काय आहे बघ, CH3CH2Br प्लस Mg इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय तयार होणार आहे, फक्त Mg ला C आणि Br च्या मध्ये नेऊन ऍड करायचं झालं. सो CH3CH2MgBr. ठीक आहे. सो काय नाव आहे, हे इथाइल ब्रोमाइड आहे. याचं नाव काय ना, इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणखी एक एक्झाम्पल सेकंड, CH3CH3 and here is a Cl. मोस्टली मी आणखी एक एक्झाम्पल घेतो, आयोडीन घेतोय. शक्यतो याच्यासाठी सुद्धा RBr किंवा RI यूज केलं जातं. मॅग्नेशियम अगेन हिअर ड्राय इथर काय करणार, कार्बन आणि आयोडीन यांच्यामध्ये मॅग्नेशियमला ऍड करा. सो काय प्रोडक्ट मिळणार, CH3CH3MgI. ठीक आहे. सो याचं नाव काय येणार आहे, दिस इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपाइल आयोडाइड. आयसोप्रोपाइल आयोडाइड कॉमन नेम पार्ट करून ठेवा. बरं, याचं काय येणार आहे, आयसोप्रोपाइल मध्ये मॅग्नेशियम आलं, मॅग्नेशियम आयोडाइड. हे सगळे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. जनरल RMgX ArMgX या सगळ्यांना ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. ठीक आहे. आता यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर असं सांगितलंय. सपोज जर हे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर केलं असतं, एखादा पोलार ग्रुप घेतला असता, पोलार सॉल्व्हंट वापरलं असतं तर काय झालं असतं. ओके, इफ H2O इज युज्ड हा जर वापरला तर काय होणार आहे. सो हिअर RMgX आणि HOH. ठीक आहे, रिॲक्टिव्ह आहे. याची पोलॅरिटी मी ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. हा जो R आहे याच्यावरती चार्ज आहे पार्शल निगेटिव्ह. या दोघांचा चार्ज येणार आहे टोटल, हा प्लस प्लस हा एक मायनस, सो टोटल येणार आहे प्लस. ठीक आहे. सो हा एक टोटल एक प्लस झाला. याला यामधला निगेटिव्ह ग्रुप मी अटॅच करतोय. सो हा इथं निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे. सो हा R निगेटिव्ह आणि यामधला H पॉझिटिव्ह. सो RH तयार झाला. Mgx हा R मायनस जाणार आणि तिथं OH मायनस येणार. सो Mg याला X अटॅच आहे आणि हा नवीन ग्रुप OH तयार आहे. सो काय तयार झालं, हा RH म्हणजे काय, R म्हणजे अल्काइल ग्रुप आणि अल्काइल जर आपण हायड्रोजन तिथं अटॅच केला सो अल्केन तयार होतो. सो हा तयार झाला अल्केन. ठीक आहे. त्यामुळे इथं काय होतं, आपल्याला पाहिजे तसा जो प्रॉडक्ट आहे किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो मिळत नाही. तो पुन्हा रिॲक्ट होतो वॉटर बरोबर आणि त्याच्यापासून अल्केन मिळतं. आणि त्यामुळेच आपण इथं ड्राय इथर वापरतो. पुन्हा मेन्शन करतो, ग्रिग्नार्ड रिएजंट हा वर्साटाईल रिएजंट आहे. भरपूर ठिकाणी हा यूज केला जातो. ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आताच बघितलं आपण की अल्केन तयार करतो. याची रिॲक्शन आपण इस्टर बरोबर करता येते, अल्डिहाइड बरोबर आहे, कीटोन बरोबर आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर आहे. याच्यापासून आपण अल्कोहोल तयार करू शकतो. याची रिॲक्शन सायनाइड बरोबर सुद्धा आहे. ठीक आहे. या रिॲक्शन साठीच एक एक्झाम्पल घेऊ आपण. हिअर CH3Br, अगदी सिंपल एक्झाम्पल घेतो एक कार्बनचं. ओके, हिअर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, सो काय येणार बघा, पहिल्यांदा CH3Br इथं CH3MgBr. ठीक आहे. CH3MgBr म्हणजे काय झालं, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड झाला. आणि जर हाच आपण मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड पोलार सॉल्व्हंट बरोबर लाईक वॉटर याच्या बरोबर जर रिॲक्ट केला तर काय होईल, CH3MgBr. तो काय म्हणायचं, HOH याच्याबरोबर रिॲक्शन करायची. सो CH3 हा निगेटिव्ह पार्ट आहे. ओके, आणि इथला जो आहे हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. सो यामधला H हा पॉझिटिव्ह आहे आणि OH निगेटिव्ह आहे. सो CH3 आणि हा H CH4 होईल, MgBr आणि हा OH, MgBr and OH. सो काय तयार झाला, मिथेन तयार झाला. ठीक आहे. सो या प्रकारे रिॲक्शन होतात. अल्काइल हायड्राइडची रिॲक्शन आपण ऍक्टिव्ह मेटल्स बरोबर बघितली, सोडियम बरोबर. सोडियम बरोबरची रिॲक्शन ती वुड्स रिॲक्शन. मॅग्नेशियम बरोबरची रिॲक्शन आहे ती ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्मेशन आहे.
सो इथं आता ग्रिग्नार्ड रिएजंट मेन्शन केलाय RMgX. हा पण बघितला कसा प्रिपेअर करता येतो. अल्काइल हॅलाइड बीन ट्रीटेड विथ द मॅग्नेशियम पावडर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. त्याचे चार्जेस सुद्धा मेन्शन केले होते. याचा टोटल चार्ज येणार आहे पार्शियल पॉझिटिव्ह, याचा चार्ज असेल पार्शियल निगेटिव्ह. ठीक आहे. सो आता याची रिएक्शन मी काय करते बघा, CH3MgBr म्हणजे मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, याची रिएक्शन मी इथाइल अल्कोहोल बरोबर करतोय, आहे C2H5OH. आता ही रिएक्शन करताना मगाशी मी सांगितलं होतं की वॉटरचं मी काय केलं होतं, स्प्लिटिंग केलं होतं, H+ आणि OH-. तसं याचं मी स्प्लिटिंग करतोय या पद्धतीने. या साईडचा जो पार्ट आहे हा असेल प्लस आणि इकडचा असेल हा मायनस. यामध्ये इथं असेल मायनस आणि हा जो टोटल पार्ट आहे हा प्लस आहे. पार्शियल चार्जेस असतात, मी इथं थोडे मेन्शन केले. सो हियर CH3 हा निगेटिव्ह आणि यामधला H. सो इथं काय येणार आहे CH4 हा निगेटिव्ह आणि इथला पॉझिटिव्ह. CH3 निगेटिव्ह जाणार आणि तिथं हा टोटल जो मोठा ग्रुप दिसतोय हा अटॅच होणार आहे. सो काय होणार इथं Mg हा Br आणि हा O CH2CH3 अटॅच करत असताना मी ऑक्सिजन कुठे अटॅचमेंट केलेली आहे. ओके, सो हा जो ग्रुप दिसतोय हा, दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज इथॉक्साइड. ठीक आहे, त्याला इथॉक्साइड म्हटलं जातं. इन जनरल जर RO मायनस जर असेल तर याला आपण अल्कोऑक्साइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो मिथेन तयार होतं, म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट आणि अल्कोहलची रिएक्शन केली तर अल्केन तयार होतं पुन्हा. सो याच्यासाठी सुद्धा मी त्याच प्रकारे करतोय, स्प्लिटिंग करतोय. त्याचे दोन पार्ट्स तयार करणार आहे. एक आहे जो NH2- आणि एक आहे H+ आहे. ठीक आहे. NH2- जो आहे त्याला अमाइड म्हटलं जातं. आता पुन्हा यामध्ये ह्याच्यावरती चार्ज आहे मायनस, तिथला टोटल चार्ज आहे प्लस. सो CH3 आणि हा H काय होणार आहे CH4 आणि CH3- च्या ठिकाणी तिथं NH2 येईल. सो बाय प्रोडक्ट मध्ये असेल MgBr आणि इथे येणार आता NH2. ठीक आहे. जर NH2- असेल तर त्याला आपण अमाइड आयन म्हणतो. NH2 फक्त कंपाऊंड मध्ये आपण यूज केला तर त्याला आपण प्रायमरी अमाइड म्हणतो. सो पुन्हा इथं अल्केन तयार होत आहे मिथेन. ठीक आहे. सो मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड ट्रीटेड विथ अमोनिया इट गिव्स ए मिथेन. सो पोलार बरोबर याच्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या आणखीन काही रिएक्शन्स आपण अदर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या टॉपिक्स मध्ये बघणार आहे. आल्डिहाइड मध्ये आहे, कीटोन मध्ये आहे, जसं मेन्शन केलं होतं. ठीक आहे. सो या काही रिएक्शन्स होत्या RX विथ ऍक्टिव्ह मेटल्स. सोडियमची रिएक्शन आहे RX ही वुड्स रिएक्शन आहे. मॅग्नेशियमची रिएक्शन मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो. Zn ची जर रिएक्शन असेल तर फ्रँकलिन रिएक्शन आहे. या आहे फ्रँकलिन रिएक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये डाय अल्काइल झिंक तयार होतं, म्हणजे R2Zn तयार होत असतो. आणि लिथियम कॉपरची रिएक्शन जे मगाशी मी मेन्शन केलं होतं, ही रिएक्शन आहे कोरेहाउस रिएक्शन. कोरेहाउस रिएक्शन आपल्याला आता सिलेबस स्टेट बोर्डलाही नाही आहे. कोरेहाउस रिएक्शन आहे. या रिएक्शन आपण अनसिमेट्रिकल हायर अल्केन तयार करू शकतो. सो या काही केमिकल प्रॉपर्टीज होत्या अल्काइल हॅलाइडच्या. याच्यानंतर आपण याचे काही आणखी एक्झाम्पल्स बघू. केमिकल प्रॉपर्टीज असतील किंवा प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड असेल, या सगळ्यांना कॉमन एकत्र घेऊन काही रिएक्शन्स, काही एक्झाम्पल्स बघणार आहे.